हाय, कसे आहात माझे ब्युटिफुल सोल्स? काय म्हणताय? आता मी तुम्हाला गायडन्स घेऊन आली आहे 21 एप्रिल 2026चा. मी इथे पायल ठेवलेल्या आहेत शफल करून कार्ड्स. पायल आहे 1 किंवा ए, तुम्ही म्हटलं तरी चालेल. पायल ए आहे, रोज कॉर्ड्स आहे. पायल बी आहे, ब्लॅक टर्मलाईन आहे. आणि आणि सी पायल आहे, तो आहे पायराईट आहे. यातला आपल्याला जो पण कोणता क्रिस्टल अट्रॅक्ट करेल, रॉक क्रिस्टल, तो तुम्ही चूज करू शकता. किंवा जे जे पायलच्याकडे तुमचं लक्ष जाईल ते पायलचं कार्ड तुम्ही चूज करू शकता. आजचा आपला टॉपिकच उद्याचा गायडन्स आहे. आता मी समजते की तुम्ही कार्ड चूज केलं असेल. डीप ब्रीथ करा, इनहेल आउटहेल करा, म्हणजे आतमध्ये श्वास घ्या, बाहेर श्वास सोडा, श्वासोश्वास, आणि मग तुम्ही कार्ड चूज करा. मी अजूनही 1 सेकंद थांबते. मी समजते तुम्ही कार्ड चूज केलं असेल. हा आहे रोज कॉर्ड्स आहे, त्याला कार्ड आलेला आहे 4 ऑफ कप्स. 4 ऑफ कपची एनर्जी म्हणजे काय आहे की तुम्हाला युनिवर्स खूप काही गोष्टी देत आहे, पण तुमचं तिथे लक्षच जात नाही आहे. जी गोष्ट तुम्हाला युनिवर्स देते त्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या पास्टमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याला सोडून दुसऱ्या गोष्टी तुम्हाला हव्यात, त्याच्याकडे तुमचं लक्ष जातं आहे. म्हणजे आता जर का असं म्हटलं की तर तुम्ही पास्टमध्ये तुम्हाला खूप चांगला जॉब होता, तुमच्याकडे गाडी होती, तुमच्याकडे चांगलं लॅविशली लाईफ होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण आता तुम्ही कोणत्या तरी गोष्टीवरून नाराज झालेला आहात आणि तुमच्याकडे ती वस्तू आता नाही आहे, म्हणून तुम्ही त्याचं दुःख करताय. आरडाओरडा तुमचा चाललेला आहे मनामध्ये आणि तुम्ही नाराज होऊन बसलेले आहात. तुम्हाला कुठेतरी म्हणतात ना की कुठेतरी तुम्हाला, आपण म्हणतो ना की असं म्हटलं जातं की मला इथे मान नाही मिळाला, तिथे मान नाही मिळाला, असं काहीतरी झालं आहे. कुठेतरी तुम्ही डिसअपॉइंट झालेला आहात आणि त्यामुळे तुम्हाला इथे अजिबात तुमचं लक्ष जात नाही आहे की तुम्हाला युनिवर्स काहीतरी द्यायच्या मागे आहे. युनिवर्सकडून तुम्हाला जे मिळणार आहे ना ते तुम्ही इग्नोर करू नका, ते तुम्ही घ्या. आता जे तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल तुम्ही युनिवर्सला ग्रॅटिट्यूड पे करा. तुम्ही कोणत्या गोष्टीचा ग्रॅटिट्यूड पे करत नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आता या घडीला. अगर सांगायचं झालं तर 4 ऑफ कप्स आहे. तुम्हाला म्हणतात ना की तुम्ही जे पण आता जॉब आहे किंवा कोणत्या पण तुमच्याकडे गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही देवाला म्हणत नाहीत की बाबा त्याच्यासाठी मी खूप मी एकदम तयार आहे या गोष्टीसाठी वगैरे, असं तुम्ही काहीच बोलत नाही आहे. तुमचा फोकसच लाईफमध्ये अशा गोष्टीकडे जाते की जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, आणि जे तुम्हाला युनिवर्स देणार आहे तिथे तुमचं लक्ष जात नाही आहे. जो तुम्हाला हेल्पिंग हँड येणार आहे किंवा आता तुम्हाला कोणी हेल्पिंग हँड आलाही असेल तुमच्या नातेवाईकांकडून, तुमच्या फ्रेंड सर्कलमधून, तुमच्या एक्समधून किंवा तुमचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधून किंवा तुमच्या रिलेशनशिपमधून, कुठूनही तुम्हाला जर का तुमच्या लाईफ पार्टनरकडून वगैरे कोणाकडूनही तुम्हाला जो हेल्पिंग हँड येत आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही आहे. तुमच्याकडे खूप तुमच्याकडे हे आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण तुमचं लक्ष जात नाही आहे. कारण तुम्ही फक्त खाली बघून जे पण आहे त्याच्याबद्दल बोलतात ना की ॲटिट्यूड एकदम अनग्रेटफुल आहे तुमचा. तो जर का अनग्रेटफुल नसता आणि करिअरकडे जर का तुम्ही लक्ष दिलं असतं किंवा तुमच्याकडे जे रिलेशनशिप आहे कशामध्ये पण तुम्ही जर का रिव्हॅल्युएट केलं असतं ना तर तुमच्यासाठी खूप फायदा झाला असता. आता ही वेळच अशी आहे ना की तुम्ही कुठेतरी इंट्रोस्पेक्ट व्हायला पाहिजे आणि तुम्ही कुठेतरी एका शांततेत बसायला पाहिजे आणि स्वतःचं पुनर्मूल्यांकन केलं पाहिजे. इंट्रोस्पेक्ट झालं पाहिजे, तुम्ही स्वतःचं रिव्हॅल्युएट केलं पाहिजे आणि तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये आता तुम्ही म्हणजे हा टाईमच तुमचं असं आहे की कंटेम्पलेट केलं पाहिजे. कंटेम्पलेट म्हणजे स्वतःच काहीतरी चिंतन केलं पाहिजे की माझं असं का झालं, कशामुळे झालं, हे तुम्हाला बघायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी अनहॅपी आहात, पण म्हणजे म्हणतात ना की तुमच्या लाईफबद्दल तुम्ही हॅपीच नाही. मी मगाशीच तुम्हाला बोलली, तर तुम्हाला हॅपी होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, माझी काय चूक झाली, हे तुम्हाला आता रिव्हॅल्युएट केलं पाहिजे. जे आहे त्याच्याकडे तुमचं ग्रॅटिट्यूड पे झालं पाहिजे आणि जे तुम्हाला मिळतं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे आणि ते तुम्ही ग्रॅब केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुम्ही युनिवर्सला परत म्हटलं पाहिजे की त्याच्याबद्दलसुद्धा मी हॅपी आहे. आणि तिथूनच तुमची जे तुम्ही इग्नोर करताय ते तुम्ही जर का ग्रॅब केलं तर तिथूनच तुमची ग्रोथ आणि तुम्हाला ॲबंडन्स तिथूनच मिळणार आहे. तिथून तुम्हाला स्टेबिलिटी लाईफमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही आता ग्राउंडेड राहा. त्याच्यानंतर तुम्हाला आता एकच सांगणं आहे की तुमचं लक्ष जे आहे ते जे तुम्हाला मिळतं युनिवर्सकडून, जी नवीन अपॉर्च्युनिटी येते ते ग्रॅब करण्याकडे असायला हवं. ओव्हरऑल कार्ड तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे. आपलं दुसरं कार्ड आहे उद्याच्या दिवसाचं, ते ब्लॅक टर्मलाईन बी आहे. कार्ड बी आहे आणि कार्ड आलेला आहे दी मून. दी मून म्हणजे काय,
कॉन्फिडन्स नाही, इल्युजन, तुम्हाला इल्युजन आहे, डाऊट्स आहेत स्वतःवरती, तुमच्या मनामध्ये काहीतरी भीती बसलेली आहे, कोणत्या तरी जुन्या जमान्यातली, कोणत्या तरी पास्टमधली तुमची भीती आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे म्हणतात ना की तुम्ही कसं तुमच्या शॅडोवर तुम्हाला थोडक्यात म्हणजे आता काम केलं पाहिजे, कारण सध्या तुम्ही खूप स्टॅग्नंट आहात. डार्क साईड म्हणजे तुमची डार्क साईड, तुमचे विकनेसेस जे आहेत त्याच्यावर तुम्हाला आता काम केलं पाहिजे. ते तुम्हाला कुठून तरी युनिवर्स ॲक्नॉलेज करून देते की तुमच्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करा. ते युनिवर्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तुमचं जे कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की बॅलन्स नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी भीती आहे, लहानपणापासूनची असेल कदाचित, किंवा काही ट्रॉमा झाला असेल, तुमच्या लाईफमध्ये काही घडलं असेल तर ते तुमच्याकडे कदाचित ते तुमच्या मनातून निघत नसेल तर ते तुम्हाला काढून टाकण्याची, त्याच्यावर लक्ष द्यायची तुम्हाला खूप गरज आहे. तुमच्या मनावरती, तुमच्या आत्म्यावरती त्याचे परिणाम झालेले आहेत. डीपेस्ट डार्केस्ट फिअर आहे तुमच्या मनामध्ये. शॅडो साईड तुम्ही तीच आहे तुमची की तुम्हाला तुमच्या शॅडो साईडवरच वर्क करायला पाहिजे उद्याच्या दिवसामध्ये. जे पण काय तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगेल, तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला जे काय सांगेल, कॉन्शियस माइंड जे काय तुम्हाला सांगेल, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमधून तुमची जी इल्युजन्स असतील, तुम्ही इल्युजनमध्ये असाल, अरे आपण कधी कधी भ्रमात असतो ना, अरे मला 90% मार्क्स मिळणारच, अरे पण जेव्हा रिझल्ट येतो त्यावेळेला फक्त 60-70%च पडतात. तसं इल्युजनमध्ये राहू नका. कोणत्याही दोन गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहू नका. हे तुम्हाला युनिवर्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे. युनिवर्स तुम्हाला सांगतंय की तुम्ही तुमच्या स्वतःवरती वर्क करा. कारण तर म्हणजे आपण कसं म्हणतो की एक बोलते ना की एक ह्युमन बिईंग, चांगले ह्युमन बिईंग बना, रिफ्लेक्ट करा स्वतःला, म्हणजे स्वतःचं स्वतः बघा की मला काय प्रॉब्लेम येतो आहे आता सध्या, का येतो आहे, कशासाठी येतो आहे, तुमची स्वतःची डार्क साईड काय आहे, तुमची भीती काय आहे मनामध्ये असलेली, ती तुम्ही बघा सध्या. त्याच्यावर तुम्ही हे करा. मला प्रमोशन का नाही मिळत, तर मला प्रमोशन मिळत नाही आहे, तर त्याच्यामध्ये माझी काय चूक झालेली आहे, मी कुठे चुकलेलो आहे. इन्व्हेस्ट करताना आता तुमच्या मनामध्ये 10 वेळा विचार येत आहेत की अरे मी इन्व्हेस्ट करू की नको करू, काय करू, मी इन्व्हेस्टमेंट केली तर मला काय प्रॉब्लेम, म्हणजे प्रत्येक गोष्टी तुमचं ओव्हर थिंकिंग चाललेलं आहे. तर ते ओव्हर थिंकिंग पहिलं बंद करा. ती तुमची डार्क साईड आहे. तुमची जे अनवॉन्टेड फिअर्स आहेत, अनवॉन्टेड लोक तुमच्या जीवनामध्ये आता आलेली आहेत, तर त्या अनवॉन्टेड लोकांकडे लक्ष देऊ नका. ते अनवॉन्टेड लोक, हे बघा हे आहे ना स्कॉर्पिओ दिसतोय, खेकडा म्हणतात, तो जो खेकड्यासारखा प्राणी येतो, तर तो आहे ना, तो तुमच्या म्हणजे जसं इथे दाखवलं आहे तसं तुमच्या जीवनामध्ये खूप असे अनवॉन्टेड लोक आलेले आहेत की ज्यांना तुम्हाला आता दूर करायचं आहे. त्यांचं बोलणं न ऐकता इथे भांडणारी लोक असतील किंवा तुमच्या म्हणजे म्हणतात ना की दोघं जण कोणीतरी भांडणारी असतील, तर त्यातून तुम्हाला रस्ता काढून पुढे जायचं आहे. थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला रस्ता काढून पुढे जायचं आहे. प्रमोशन का नाही मिळत, मला रिलेशनशिपमध्ये काहीतरी डीप इश्यू झालेला आहे, तर या सगळ्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तो इश्यू कदाचित असं पण असेल की तो इश्यू तुम्ही स्वतःच क्रिएट केलेला असेल, मग त्याला तर ॲक्नॉलेज करावं लागेल तुम्हाला. तुमच्या मनामध्ये जो पण काय अननोन फिअर आहे, कॉन्फिडन्स नाही आहे, प्रत्येक 2 गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडलेला आहात, तर त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला स्वतःला बाहेर पडायचं आहे. आणि ह्याचं काम तुम्ही स्वतःच करणार आहात. कारण इथे जसं काही तुमच्या जीवनाला ग्रहण लागल्यासारखी तुमची उद्या परिस्थिती असेल, किंवा आताही तुमची परिस्थिती अशी असू शकेल की तुमच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतात आपल्या मनामध्ये, तसे तुमच्या होत असतील किंवा झालेले असतील, तर तुम्हाला वे आऊट सगळ्यामधून काढायचा आहे. जसं तुम्ही दुसऱ्यांवरती ट्रस्ट न करता तुम्हाला स्वतःवरती ट्रस्ट करायचं, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची इंट्युशन्स जे तुम्हाला सांगतील तेच तुम्ही फॉलो करा. तुमच्या मनातली जे पण काय गोष्ट तुम्हाला मन सांगेल, जी गोष्ट तीच तुम्ही करा. तुम्हाला दुसरे सांगतील ती तुम्ही करू नका. हिडन ट्रूथ तुमच्याकडे काय पण आहे ते तुमच्या समोर रिव्हील होईल आता थोडे दिवसामध्ये. तुमच्या मनामध्ये काय हिडन ट्रूथ असेल तर ते बाहेर काढा. मनातून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढा. थोडक्यात हे कार्ड तुम्हाला हे सांगतं. थर्ड वन ज्यांनी पायल चूज केलेला आहे ते आहे सी पायल आहे आणि रॉ पायराईट आहे. त्यांना कार्ड आलेला आहे टेम्परन्स. टेम्परन्स म्हणजे काय, पेशन्स. पेशन्स म्हणजे काय, पेशन्स ठेवा. म्हणजे काय, थोडे थांबा, थोडंसं वेट करा एखाद्या गोष्टीचा. जर का तुम्ही वेट केलात तर तुम्हाला फायदा आहे. टेम्परन्स तुम्हाला तेच सांगतं की तुम्ही जर का एखाद्या गोष्टीला थांबलात तर तुम्हाला खूप येत्या कालावधीमध्ये खूप फायदा होऊ शकतो. थांबायचं कसं, पण बॅलन्स करावा लागतो तुम्हाला. तुमचं मन म्हणजे तुमचं इंटरनल मन आणि आउटसाईड जे आहे तुमच्याबरोबर होतं आहे, याच्यामध्ये देव आता इंटरव्हेन्शन करतो. डिवाईन इंटरव्हेन्शनचा टाईम तुमचा चालू आहे आता. तर तुम्हाला आता अलाईन केलं जातं आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं शरीर आणि तुमचं मन
तुमचं याच्या दोघांमध्ये तुमचे म्हणतात ना की तुमचं माइंड आणि बॉडी ह्याच्यामध्ये आता अलाइन केलं जाते. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बॅलन्स आणला जातोय, त्यांच्यामध्ये समतोल आणला जातोय आता तुमच्या शरीरामध्ये वगैरे. म्हणजे तुम्हाला आता अशा गोष्टी काही करायच्या आहेत. जर का तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, तुम्ही जर का रिलेशनशिपमध्ये असाल, तुम्ही जर का तुमचं लग्न झालेलं असेल, तुमचं घरदार असेल, तर तुमचं काय होतं आहे आता, तुमचा प्रॉब्लेम काय चाललेला आहे की तुम्हाला लक्ष देता येत नाही आहे. म्हणजे तुम्ही कामामध्ये पूर्ण इतके गढून गेलेला आहात की तुमचं लक्षच जात नाही आहे तुमच्या घराकडे, तुमच्या मुलांकडे, तुमच्या आईवडिलांकडे, किंवा तुम्ही अभ्यासामध्ये नुसतं स्वतःला घडवून घेतलेलं आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेही लक्ष जात नाही आहे. तुम्ही जॉब आता करताय किंवा कोणी CAची आर्टिकलशिप वगैरे करतायत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, तर तिथे तुमचं अभ्यासाकडे लक्ष न जाता तुमचं कामाकडेच लक्ष जाते, घराकडे तुमचं लक्ष जात नाही आहे, घरातल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे, फ्रेंड लोकांकडे कुठेही तुमचं लक्ष जात नाही आहे. तर आता डिवाईन तुम्हाला युनिवर्स तुम्हाला एवढंच सांगते, डिवाईन तुम्हाला एवढंच सांगत आहे आता की आता तुमची वेळ आहे की तुम्हाला मल्टीटास्किंग करायची गरज आहे. तुम्हाला मल्टीटास्किंग करताना तुमचं घर, तुमची रिलेशनशिप तुम्हाला सांभाळायची आहे. नुसतं कामच नाही आहे ना आयुष्यामध्ये, दुसऱ्याही काही गोष्टी आहेत. तुम्ही कुठे पिकनिकला वगैरेही जात नाही आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला बॅलन्स करून चालायचं आहे. प्रत्येक वेळेला तर तुम्ही नाही म्हणू शकत नाही ना कोणाला, बरोबर आहे की नाही. प्रत्येक गोष्टी तुमच्या ज्या आहेत ते तुम्हाला मध्ये मैदानावरती येऊन म्हणतात ना की तुम्हाला स्वतः पुढे जायचं आहे. आणि हे काळ खूप स्लो आहे, त्यामुळे तुम्हाला स्लो सगळ्या गोष्टी मिळतील, पण ज्या मिळतील त्या परमनंटली मिळतील. याच्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला म्हणतात ना की जे पण आपण मनामध्ये जे पण काही करतोय आता, तर ते आपण शांतीपूर्वक करायची. कोणती पण गोष्ट करताना शांतीपूर्वक करायची आहे आणि त्याच्यावर शांतीपूर्वक आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे. पण ती कशी घ्यायची आहे, लॉंग टर्मसाठी घ्यायची आहे. पुढच्या 5 वर्षात मी कुठे असेन, आता मी 1 लाख कमवते, तर पुढच्या 5 वर्षात मी कमसे कम 7 ते 8 लाख रुपये तर कमवू शकतो ना, असं तुम्हाला बघायचं आहे. फिजिकल वर्ल्ड आणि तुमचं इमोशनल वर्ल्ड याच्यामध्ये, फिजिकल आणि इमोशन यांच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये तुमच्यामध्ये आता वर्क प्रेशर जास्त असेल तर ते तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. घर आणि वर्क प्रेशरमध्ये तुमचं हिलिंगचं टाईमही आता चाललेलं आहे, त्यामुळे तुमचा पास्ट ट्रॉमा वगैरे काय असेल, पास्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याची आता हिलिंग प्रोसिजर चाललेली आहे पूर्णपणे. त्यामुळे तुम्हाला म्हणतात ना की एकदम असं डीपली रिलॅक्स बसायचं आहे आणि लाँग टर्मसाठी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह बघायचं आहे की लाँग टर्मसाठी मला काय बेनिफिट होऊ शकेल ते तुम्हाला आता बघायचं आहे. 5 वर्षानंतर मी कुठे असेन, मला त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स लागतील. पेशन्स तुम्हाला मनातून ठेवावे लागतील. त्याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला सध्या फ्रुटफुल येणार नाहीत, पण ते कालांतराने तुम्हाला फ्रुटफुल येतील. मल्टीटास्क तुम्हाला करावं लागेल. त्यामुळे म्हणतात ना की आणि कसं आहे, कंटिन्यू ही प्रोसेस तुमच्याबरोबर चालू राहणार आहे. तर उद्या तुम्हाला कदाचित मल्टीटास्किंग करावं लागेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्हाला जर का A-B-C पायलपैकी कोणतं पायल तुम्ही चूज केलेलं तुम्हाला रेझोनेट झालं तर मला नक्की तुम्ही उद्या कमेंट करून सांगा. तुमचे कमेंटच येत नाही, मी कमेंटची खूप वाट बघत असते की तुम्हाला कसं वाटतं माझं रीडिंग, कसं वाटतं मी जे तुम्हाला रीडिंग देते ते. मला काही कोणी सांगतच नाही. व्ह्यूज पण माझे खूप कमी असतात, ते पण मला वाढवा. नवीनच आहे माझं चॅनल, मला सबस्क्राईब करा टॅरो बाय ममताला. तुम्हाला जर का टॅरो कार्ड रीडिंग घ्यायचं असेल तर टॅरो कार्ड रीडिंग मी बरेच वर्षापासून करते, पण टॅरो कार्ड रीडिंग जे व्हिडिओ आहे ते मी आत्ता टाकायला सुरुवात केलेली आहे. टॅरो कार्ड रीडिंग तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ब्रेसलेट, पेंडन्ट्स, क्रिस्टलची जर का घ्यायची असतील किंवा तुम्हाला रॉ क्रिस्टल, टंबल वगैरे हवे असतील तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. क्रिस्टल हिलिंगसाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर का लव रिलेशनशिपमध्ये, त्याच्यानंतर बिझनेसमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला जर का एज्युकेशनमध्ये, तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये काही इश्यूज येत असतील, त्याच्यासाठी तुम्हाला रीडिंग करायचं असेल तर तेही आम्ही करतो आणि त्याचं हिलिंगही आम्ही करून देतो. त्याच्यासाठीही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. पुन्हा एकदा सांगेन, थँक्यू फॉर वॉचिंग माय पायल नंबर A-B-C. आता तुम्हाला फक्त इतकंच सांगेन की जी नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, कार्ड ए ज्यांनी चूज केलं आहे त्यांना पिंक, हा जो रोज कॉर्ड्स ज्यांनी घेतलेला आहे त्यांना सांगेन की तुम्हाला जी न्यू ऑपॉर्च्युनिटी येत आहे, जे तुम्हाला युनिवर्स देत आहे, त्याला तुम्ही हो म्हणा तरच तुमची ग्रोथ आहे आणि तिथे तुम्हाला ॲबेंडन्स आहे, प्रॉस्पेरिटी आहे, तुम्हाला खूप फायदा होणार आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट, जे पण तुम्ही आतापर्यंत तुम्हाला जे देवानी काही दिलेलं आहे, सुखरूप ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करा. सेकंड कार्डवाल्यांना मी एवढंच सांगेन की एक मधला रस्ता करा, इंट्युशनवर ट्रस्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाची आहे की कॉन्फिडेंटली बोला कुठेही.
आणि कोणावरही ट्रस्ट करू नका, विश्वास कोणावर ठेवू नका, कोणी भडकवलं तरी लक्ष देऊ नका. आणि थर्ड कार्डवाल्याला सांगेन मल्टीटास्किंग करावं लागेल उद्याच्या दिवसात तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढच्या कालावधीसाठी कसा माझा दिवस जाईल पुढचा हे तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे. मल्टीटास्किंग करावं लागेल, बॅलन्स आहे, हिलिंग होतं आहे तुमचं. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अगेन. टॅरो बाय ममताला सबस्क्राईब करा.